सोनियाचे नांदन माझ्या बाया जायला गार गो बाया जायला गार मग सोनियाचा हार गो जाईल तिथल्या अड्ड्यावर आमच्या 7C वाल्यांची हवा हे सोट बांधलाय नवा नवीन
तुझे गजरा फुलो का रामाचे बसा साई बाबाचा येताचे बसा चेहऱ्याचे बसा गावडे बसा दत्ताचे बसा दत्ताचे बसा देशिलाचे बसा अरे आमच्या बायांना छंद घेतला रे आमच्या बायांना छंद घेतला आमच्या बायांना छंद घेतला रे आमच्या बायांना छंद घेतला रे आमच्या बायांना छंद घेतला रे आमच्या बायांना छंद घेतला आमच्या बायांना छंद घेतला बायांच्या बशीत बैठला आमच्या बायांना छंद घेतला पदर विटाव्याच्या धक्क्याला रे रामा पदर विटाव्याच्या धक्क्याला कंड्युटी बाय टुन टुन उड्या मारी रे रामा थोडस लक्ष असू द्या. 15 तारखेला आपली साईची पालखी निघणार आहे आणि पदयात्रेला जाणार आहे सगळे. एकदा साईबाबांसाठी हात वरती करून नाचायचंय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटायला तुम्ही येता का अरे बोलावण्याच्या साईने म्हणाला तो पाठी घेऊन
आपली शेवटची वेल दिल्याप्रमाणे मी तुमचे आभार मानतो की गेले कालपासून ते आज सगळे तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं, चांगल्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला. मी संपूर्ण नवापूर काटेपाड्यातली महिला मंडळ, विशेष करून महिला मंडळ, तरुण मंडळी, गावकरी मंडळी आणि आलेले पाहुणे मंडळी आणि इथले नव्याने झालेले जावई मंडळी यांचा मी खरोखर आभार मानतो. कारण जावई पाहुणे आणि सर्व हे कार्यक्रम होळीच्या सणाला आल्याशिवाय आपला कार्यक्रम होत नाही. परंतु हा होळीचा सण साजरा करण्यासाठी कृपया आपल्याला हा होळीचा सण साजरा करण्यासाठी आपल्या भागातील काही रिसॉर्ट असोसिएशन कोणी सहकार्य केलं नाहीये. परंतु नव्याने आपल्या नशिबाला आलेले आपल्या समाजातले टेमीपाड्यातले भगवान वैती, हे शैलेश वैती, हे सर्व कार्यकर्ते सुपरस्टार रिसॉर्ट यांनी आपल्या गावाच्या होळीच्या सणासाठी चांगली होळी साजरा व्हावी म्हणून त्यांनी आपल्याला 10,000 रुपये स्पॉन्सर केलेले आहे. त्यांचं मनापासून आभार माना खरोखर आहे. त्यांच्या 10,000ने काही गोष्टी ते काही कमी नाहीये, परंतु त्याने आपल्यासाठी 10,000 दिले. हे आपल्या होळीसाठी चांगलं एक कोटी दान केलेलं आहे. हे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा, त्यांच्या असोसिएशनचा ते मी आभार मानतो. त्याच पद्धतीने आपल्या गावाच्या बाहेर जे गेविंग आपले दादा नेहमी आपल्या गावामध्ये ये जा करतात, गेविंग दादांनी पण आपल्या गाव वर्गणी, विचार करा, गाव वर्गणी दिलेली आहे, कॉन्सर्न नाहीये. गाव वर्गणी म्हणजे आपला गावचा तो एक लीडर झालेला आहे म्हणून त्यांनी 5,000ची देणगी दिलेली आहे. त्यांचाही आम्ही आभार मानतो. त्याच पद्धतीने जॉयलँड रिसॉर्ट, आपले जॉयलँड रिसॉर्ट, सुरेश बिवा, मनू बिवा आणि नंतर रुपेश बिवा, अभिषेक दत्तात्रय मेहर, ही टीमने आपल्या या कार्यक्रमासाठी 2,000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे. त्यांचाही आम्ही आभार मानतो. किशोरचं घर चालू आहे, आपले किशोर काका आहेत, त्यांचं घराचं काम चालू आहे. ते बिल्डर मला येऊन भेटले, दादा माझा पण याच्यामध्ये भाग पाहिजे, मी गावाला जाऊ शकत नाही म्हणून मी ही होळी माझी इकडे साजरा करतो. त्यांनीही 500 रुपयाचं आपल्याला अनुदान दिलेलं आहे. मी सर्वांचं अभिनंदन करतो. परंतु मी परत एकदा लास्ट वॉर्निंग सांगतो, आपल्याकडे फक्त होळीची काहीतरी पाणी टाकून या पद्धतीने आपण त्यांचं आंघोळ करायचे आहे आणि नंतर अग्नी लावणार जाणार आणि त्या पद्धतीने अग्नी लावणी जाणार आहे. तिथे कोणी व्यत्यय करू नये. तुम्हाला कोणाला तिकडे दर्शन घ्यायचं असेल तर प्लीज पाणी टाकत असताना कोणाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तिकडे जायचं आहे प्लीज. आणि आता जास्त वेळ लावायचा नाही, आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत.